आज आहे भोगी. भोगीला सर्व सारवण करून घेते. तर आता मी सारवण म्हणजे घरातील सारवण आणि अंगण जे सारवायचं आहे ते आज सारवून घेते. काल झालं वनभोजन, त्यामुळे तिकडे दिवस गेला. आल्यावरती पण काही जास्त करायला नाही मिळालं, म्हणून मग आता जे सारवण आहे ते करून घेते. माझं घरी खूप जुन्यातलं आहे, त्यामुळे काही कार्यक्रम असला तर मला हे सारवायलाच लागतं. आणि जमीन म्हटल्यावरती लगेचच खराब होते आणि कार्यक्रम असला की सारवल्यावरती टवटवीत दिसते, म्हणजे ती फ्रेश फ्रेश अशी वाटते. तर तिला मी आता सारवण घालून सजवते. आता सारवण म्हटलं तर काही जण त्याच्यामध्ये नक्षी काम करतात, वेगवेगळ्या प्रकारे बोटे उठवतात, काही ना काही करतात. पण मी तसं काही न करता नॉर्मलमध्ये सारवण घेते, कारण मला खूप झाले गडबड. आज आहे भोगी, त्यामुळे सर्व सारवणाचं काम मी आजच करायचं ठरवलं आहे. आता घरातलं सारवण झालं की लगेचच बाहेरचं सारवायचं आहे. झाले माझी ओटी सारवून आणि ओटीवरून चढाई उतरायला मदत करणारी ही आमची पायटन. तिला मी धुवून तिला एकदम फ्रेश करते. आईने चिरले भाजी आणि माझं झाले पूर्ण सारवण करून. आता ह्या आतमधील रूम आहे आणि ही ओटी पडवी, ही पण झाली सारवून, म्हणजे माझं एक काम पूर्ण झालं. सारवण करून झाल्यानंतर लगेचच बाबांनी देव पुजायला घेतलाय. आता तुम्हाला त्यामध्ये समोर दिसतील इथे बाबांची चालली देवपूजा. सारवून माझं घर पूर्ण आणि आता फक्त अंगण सारवायचं आहे. आज भोगी आहे, तर आज सगळी भाजी मिक्स भाजी करतात. तशा प्रकारे आईने सगळी भाजी चिरून घेतली. तर हे आहे आजचं जेवण. मिक्स भाजी, भात, चपाती आणि वरण होतं. निघाली होती सारवण करायसाठी, पण आईने अगोदरच मला थांबवून तिची मेहंदी घ्यायला लावली. ती मला अगोदरच सांगते, माझ्या डोक्याला मेहंदी लाव आणि नंतर तू सारवण कर. तशा प्रकारे मी तिची मेहंदी तयार करून तिच्या डोक्याला लावून झाली. इथे सारवणाचा शेणकुळा झालाय तयार करून, आता हे सारवायचं आहे. झालंय माझं सारवून. आता अंघोळीला चालले, तर मी दाखवते कसं सारवण झालंय. काळोख झालाय. हे घराच्या समोरचं अंगण आहे, जे घरामध्ये एंट्री करताना प्रवेश करताना लागतं ते. आणि हे समोरच आता मी जिथे उभी आहे ते घराच्या समोरचं अंगण आहे, ते पण झाले सारवून. तर आता हे सारवलेलं सर्व असं दिसतंय. मला लागलेली खूप भूक, तर मी पोहे खात होती चहाबरोबर. झाले माझे आंघोळ आणि केस वगैरे धुतलेत, कारण जेव्हा आपण सारवतो तेव्हा सगळं केसामध्ये उडतं. म्हणजे मी सारवते तेव्हा केसामध्ये उडतं, म्हणून मग आता केस धुतलेत. आणि तशी पण आज भोगी पण आहे आणि केस धुवायचीच असतात. तर हाच होता भोगीचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.